तयार झाला आपला घरीच बनवलेला श्रीखंड. चवीला अप्रतिम लागतो. नक्की बनवा. बनवायला सोपा आहे. लहान मोठे सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे श्रीखंड. श्रीखंड बनवण्यासाठी हे बघा, इकडे आपण पहिली तयारी करूया. इकडे मी 1 लिटर दुधाला दही विरझण लावून दही तयार करून घेतलेलं आहे. आता आपण त्याचा पहिल्यांदा चक्का तयार करून घेणार आहोत. चक्का तयार करण्यासाठी इकडे मी पुरणाची चाळणी घेतलेली आहे. त्याच्यावरती बघा मलमलचं कापड घातलेलं आहे. आणि आता आपण सगळं दही ओतून त्यातलं पाणी काढून घेणार आहोत. आता आपण इकडे बघा या पद्धतीनं हे कापड असं उचलून घेऊया आणि हे पाणी निचळून घेऊया. आता हे बघा एवढं मी पाणी काढलेलं आहे. आता आपण याला गाठ मारून घेऊया आणि हे वरती आपण टांगून ठेवून देऊया. म्हणजे टांगल्यामुळं काय होतं, याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना दह्यातलं, ते सगळं निघून जाईल. हे बघा या पद्धतीनं आपण टांगून ठेवू. इकडे मी फडक्यामध्ये दही बांधून ठेवलं होतं, ते काढून घेतलेलं आहे. आणि बघा त्याचा या पद्धतीनं चक्का तयार झालेला आहे. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा साखर घालूया. 1 लिटर दुधामध्ये ना 200 ग्राम चक्का तयार झालेला आहे. तर आता त्यासाठी आपण पिठी साखर घालणार आहोत. 1 चमचा, 2 चमचा. इकडे मी 3 चमचा साखर घातलेली आहे. साधारण आपली साखर 100 ग्राम होईल. आणि आता आपण ती छान मिक्स करून घेऊया. सगळं एकजीव करूया. 10 मिनटं आपण असं एकजीव करणार आहोत. इकडे मी चमचाने 10 मिनटं फेटून घेतलेलं आहे. आणि हे बघा असं मऊसूत मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता इकडे मी श्रीखंडामध्ये घालण्यासाठी 5 काजू तुकडे करून घेतलेले आहेत. 4 पिस्त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि 2 वेलची मी कुटून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि परत आपण हलवून घेऊया. आत्ता आपला घरच्या घरीच बनवलेला श्रीखंड तयार झालेला आहे. मी वाटीत काढून घेते. 1 लिटर दुधामध्ये 200-250 ग्राम झालेला आहे. जास्त बनवायचं असेल तर दूध जास्त घ्या. हे बघा किती छान झालेलं आहे. आता मी श्रीखंडावरती माझ्याकडे पिस्ता आहे. तो पिस्ता हे बघा मी असं खिसून घालणार आहे. दिसायला छान दिसतं. हे बघा एकदम छान दिसतं. तर मी आता पिस्ता खिसून घातलेला आहे. तयार झाला आपला घरच्या घरीच बनवलेला चविष्ट श्रीखंड. नक्की बनवा. सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.